आय रेड अ बुक द ग्राफेलो. एक खूप खूप सुंदर बुक आहे द ग्राफेलो. तर ती ग्राफेलोची स्टोरी रीड केली. मग मुलांना थोडे थोडे क्वेश्चन्स विचारले. Hello everybody and welcome back to my YouTube channel. I hope you all guys are in good health of mind and body. तर आज आहे सोमवार आणि मी एका नवीन स्कूलमध्ये चालली आहे आज. आणि स्कूल जास्त लांब नाही आहे, जस्ट एक 20 मिनटाचं वॉक आहे. तर म्हटलं सकाळचा वॉक पण होऊन जाईल आणि मी तुम्हाला सांगते आज मी स्कूलमध्ये काय काय केलं आहे आणि माझा दिवस कसा जातो. तर माझ्या मागे जे तुम्ही बघताय ना, हे छोटंसं पार्क आहे, एक असं डॉग वॉकिंग पार्क आहे, खूप सुंदर आहे. आणि तिथे मध्ये जे दिसते तिथे बेंचेस वगैरे, तिथे छोटंसं एक पॉन्ड आहे, पण आता पॉन्डमध्ये पाणी नाही आहे, पण खूप सुंदर आहे. हे एक छोटंसं पाथवे आहे. तर चला आता चालत जाऊया आणि बघूया. मला थोडं लवकर जायचं आहे कारण की मला बघायचं मला काय शिकवायचं आहे आज. तर ना ॲक्च्युली रात्री ना खूप पाऊस झाला इकडे, खूप पाऊस होता आणि खूप थंड लागतं आता. तर इकडे विंटर चालू झालं असं वाटतं, खूप थंडी आहे. तर चला आता रस्ता क्रॉस करते. अजून 10 मिनटं वॉक करायचं आहे मला. तर मी ज्या एरियामध्ये राहते ना, जिथे माझं घर आहे, तर त्या घराच्या अवतीभोवती इतके स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत. आणि मी खूप लकी की मला जनरली जवळच्या स्कूल्स अँड कॉलेजेसमध्येच मला जावं लागतं शिकवायला, विच इज गुड, फेअर इनफ. मला जास्त ट्रॅव्हल करावं नाही लागत. पण कधीमधी होतं असं की लांब जावं लागतं, बट मला आवडतं आणि मी बसने जास्त ट्रॅव्हल करते. आणि जेव्हा मला असं वाटलं की आय कॅन वॉक तर मी वॉक करते. तर आज मला असं वाटलं की लेट्स गो वॉकिंग. तर मग मी चालली आता. सकाळची ट्रॅफिक, लोक कामाला चाललेत, मुलं स्कूलला कॉलेजेसला चाललेत. आणि इकडची लोकांना चालायला खूप आवडतं, स्कूलला चालत जातात आणि लोक पण कामाला मोस्टली प्रिफरेबल चालतच जातं जर जवळ असेल तर. काल रात्री इतका पाऊस झाला, इतकं वारं होतं की काही झाडं छोटे छोटे पडलेत बघा रस्त्यामध्ये. आता मी पोचेल एक 10 मिनटामध्ये, 5 मिनटामध्ये, 10 पण नाही. आणि खूप वारं होतं, मी शूटच करू शकले नाही. खूप विंडी होतं आणि गाड्या जवळून गेल्या खूप भीती वाटायची. पण आता मी पोचली आहे आणि खूप सुंदर आहे ही स्कूल. छोटी आहे, कंट्री साईड स्कूल आहे, पण छान आहे. आणि जाते. तर इकडे ना खूप छोट्या छोट्या स्कूल्स आहेत ना, असं मोठ्या ह्यूज स्कूल्स आहेत, कंट्री साईड स्कूल्स असतात. तर ही जी स्कूल आहे ही पण कंट्री साईड आहे आणि खूप सुंदर स्कूल आहे. लास्ट वीकमध्ये जेव्हा मी आले होते तेव्हा माझ्या क्लासमध्ये 18 मुलं होते, फक्त 18 मुलं. आणि खूप छान वाटलं मला, मस्त होतं. चला आता हे बॅक गेट आहे. मी बोलतो इकडनं मुलं का दिसत नाही आहे, तर हे बॅक गेट आहे. मुलं त्या साईडने येतात, टीचर्सचं इकडनं आहे एंट्री. आणि बघू आता मी जास्त आज शूट नाही करू शकणार बिकॉज काही प्रोटोकॉल्स आहेत, आय कांट शूट. बट डेफिनेटली मी सुटल्यावर तुम्हाला सांगेल माझा दिवस कसा होता आणि मी काय शिकवलं आज. मी लंच आणलेला आहे माझा आणि आज खूप काम असणार आहे मला, कारण की मला 2-3 ऑब्झर्वेशन्स करायचे आहेत. तर चला मग आता जाऊया आज स्कूलमध्ये आणि भेटूया सगळ्या छोट्या छोट्या मुलांना. कोणीच नाही आहे रस्त्याला. हा आहे रस्ता, इतका सुंदर पाऊलवाट आहे, छान. हे बघा तिकडे पार्क आहे एक मोठं स्कूलच्या जस्ट बाहेर आणि तुम्हाला स्कूलचं गार्डन दिसेल. हे बघा. ठीक आहे, चला आता आय टॉक टू यू गाईज. तिथे 2 मॅगपाईज आहेत. चला. आणि मी लवकर आली आहे त्याच्यामुळे मुलं दिसत नाही आहेत. मुलं 8:30 नंतर येतात. आता वाजलेत 8:15. तर अजून वेळ आहे मुलांना यायला. पण मी ऑलरेडी जाऊन आत सगळं बघते मला काय शिकवायचं आहे वगैरे. माझा लॅपटॉप वगैरे सगळं ते मला देतात आणि मग मी बघते काय आहे. चला, घर आहेत एक्झॅक्ट समोर. चलो, सी यू सून नाव. तर माझी एक फ्रेंड झाली होती आज, ती पण आली होती टीचर म्हणून. तर ती पण आता चालली आहे आणि मी चालले आता घरी. खूप हेक्टिक डे होता आजचा, थोडासा डिफिकल्ट होता कारण की एक मुलगा त्याच्या मम्मीचं ऑपरेशन चालू
आहे म्हणून, म्हणजे ऑपरेशन आहे वाटतं आज, म्हणून तो खूप अपसेट झाला होता. तर तो खूप रडत होता आज. आणि हो, थोडंसं टायरिंग डे होतं. तर आता मी चालली आहे घरी. आणि खूप पाऊस पडला आज, खूप विंडी होतं, खूप खूप थंडी वाढायला लागली आज. आत्ताची 12 डिग्री आहे. आणि बघा खूप पाऊस पडला आज, खूप विंडी. मी 2दा मुलांना घेऊन आले होते ग्राउंडवर, तर खूप पाऊस होता ग्राउंडवर. छत्री घेऊन चालली आहे मी. आणि इतकी विंड आहे ना की आपण म्हणजे मागं ढकललं जातो, इतकं विंडी आहे. चला, मी आता पुढे गेल्यावर सांगते मी तुम्हाला काय काय केलं आज क्लासमध्ये. सकाळी कसं होतं ना, आत्ता बघा, हे समोर जे दिसतंय ते चर्च आहे. आणि खूप जुनं चर्च आहे, ब्रोकन क्रॉस चर्च बोलतात त्याला. तर आजचा दिवस ना ॲक्च्युली माझा खूप हॅक्टिक होता, खूप म्हणजे खूप हॅक्टिक होता. मला खूप काम होतं आज. सकाळी गेले तर पहिलं मला असेंब्ली होती पूर्ण स्कूलची, मग त्याच्यानंतर मी इंग्लिश शिकवलं, मग फोनिक्स होतं. आणि एक मी तुम्हाला मुलगा सांगितलं खूप रडत होता, तो खूप जोरात किंचाळत होता, मग त्याच्यासाठी होते थोड्या वेळ. आज ड्रॉइंग होतं, फोनिक्स खूप वेळ केलं, रीडिंग घेतलं, खूप हॅक्टिक होतं. आणि इकडे ना जॉब्स स्कूलमध्ये खूप डिफिकल्ट आहेत, खूप एक्सपेक्टेशन्स असतात तुमच्याकडनं. आणि मी तुम्हाला सांगेल काय काय प्रोसिजर असतं बिफोर गेटिंग अ जॉब. तुम्हाला पोलिसचं चेक असतं, काय खूप मोठे प्रोसिजर्स आहेत. तर ते सगळे करून मग कुठे तुम्ही जॉबला जाऊ शकता. आणि तर मी आली आता घरी. आता संध्याकाळचे वाजलेत किती, 6 वाजलेत आता. आणि आता मी काहीतरी जेवायला बनवेल. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते मी काय काय शिकवलं आज स्कूलमध्ये. तर सकाळी जेव्हा मी गेले तर आधी असेंब्ली होती, मी सांगितलं तुम्हाला. मग असेंब्लीनंतर मग मी क्लासमध्ये आले. नाही, अगोदर स्टार्टिंगपासून सांगते. तर जेव्हा मी स्कूलमध्ये एंटर केलं तर सर्वात अगोदर वेलकम करायचं असतं मुलांना. ओके, वेलकम झाल्यानंतर मग मुलं क्लासमध्ये येतात आणि मग त्यांचं सगळं कोट्स वगैरे लावतात. एक रूम असे, त्या कोट्स तिकडे जाऊन कोट्स वगैरे लावतात. त्याच्यानंतर मुलं माझे आत आले. मग मी आत आल्यावर त्यांचे अटेंडन्स घेतलं. अटेंडन्स सांगते त्यांना मी त्यांना काय खायचं आहे ते पण विचारलं, कारण की ऑनलाईन लंचेस भरायचे असतात. आणि हे मी रिसेप्शन क्लासला शिकवलं होतं, म्हणजे इयर 1च्या अगोदर जे क्लास असतो त्याला रिसेप्शन बोलतात इकडे. तर त्या क्लासमध्ये मी आज शिकवलं होतं. मग अटेंडन्स वगैरे झाल्यानंतर मग लंचेस वगैरे झाल्यानंतर मी त्यांना असेंब्लीला घेऊन गेले. असेंब्लीवरनं आल्यानंतर मग मी अगोदर इंग्लिश शिकवलं. तर इंग्लिशमध्ये एक स्टोरी होती, ती स्टोरी जस्ट मी रीड केली आणि त्याचे छोटे छोटे वर्ड्स होते ते मी त्यांना लिहायला लावले होते, कारण की त्यांना अजून काहीच रायटिंग येत नाही. लाईक त्यांना अजून फोनिक्स शिकवलेलं नाही आहे, म्हणून तेवढं फक्त थोडंसं रायटिंग घेतलं मी. लाईक त्यांना मी टीचर सांगून गेली होती मला की त्यांनी लाईक इनिशियल ऑफ फोनिक्स लर्न केले, जसं ॲस्टड तर त्यांनी ते ते लेटर्स वगैरे लिहिले. मग त्याच्यानंतर मी त्यांना खेळायला पाठवलं एक 10 मिनटासाठी त्या लेसनमध्ये. मग 10 मिनटं खेळल्यानंतर परत ते आले. मग मी त्यांच्यासाठी फोनिक्स केलं त्या वेळेमध्ये. मग फोनिक्समध्ये मी त्यांना दुसरे सेट ऑफ लेटर्स इंट्रोड्यूस केले आणि तो फक्त 15 मिनटाचा लेसन झाला तो. आणि त्याच्यानंतर तो 15 मिनटाचा लेसन झाल्यानंतर मग त्याच्यासाठी मी रीडिंग केलं. परत जे मुलं वीक आहेत त्याच्यासाठी मी जाऊन परत ते लेटर्स परत त्यांच्यासाठी रिवाईज केले. तर ते झालं माझं फोनिक्स. मग त्याच्यानंतर मुलांना ब्रेक होता. मग ब्रेकमध्ये त्यांना स्नॅक दिलं आणि दूध दिलं. तर हे फ्री असतं गव्हर्मेंटकडनं. मग मुलांनी खाल्लं. आज ॲपल्स आणि पेअर्स होते आणि दूध होतं. मुलांना खाल्लं आणि मग खूप पाऊस होत होता आणि खूप विंड होती. पण तरी इट्स लाईक रूल आहे की मुलांना बाहेर घेऊन जायचं, नो मॅटर वॉट. तर पाऊस पडो, बर्फ पडो, काही असो, इकडे मुलांना बाहेर घेऊन जावं लागतं. मग मी त्यांना बाहेर घेऊन गेले आणि मग मी आत आले, क्लासमध्ये आले. मला 11:15 वाजता मी क्लासमध्ये आले. मग सेटल वगैरे झाले आणि मग मी त्याच्यासाठी परत आज थोडंसं परत इंग्लिश केलं. तर आज मी त्यांना आय रेड अ बुक, द ग्राफलो. एक खूप सुंदर बुक आहे द ग्राफलो. तर ती ग्राफलोची स्टोरी रीड केली. मग मुलांना थोडे क्वेश्चन्स विचारले. मग परत त्यांना खेळायला पाठवलं. तर रिसेप्शनमध्ये थोडंसं लर्निंग आणि जास्त खेळणं आहे. आणि मग ते झाल्यानंतर मग परत ते लोक मग खेळले. मग परत आले माझ्याकडे आणि मग मी त्यांच्यासाठी थोडंसं मॅथ्स केलं. मॅथ्समध्ये फक्त नंबर्स इंट्रोड्यूस केले होते आणि थोडंसं पॅटर्न लाईक रेड ग्रीन हे पॅटर्न्स केले मी.
आणि त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर मग लंच होता आणि लंचनंतर मग दुसऱ्या टीचरने टेक ओव्हर केलं, मी फक्त तिला हेल्प केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. मग त्यांना 2दा बाहेर जावं लागलं खेळायला मला घेऊन, आणि इतकी थंडी आणि वारं होतं पण तरी जावं लागतं, बिकॉज इकडे रूल आहे की दिवसातून मुलांना 11-12 वाजेपर्यंत, 12च्या अगोदर 15 मिनटं आणि 12च्या नंतर एक अर्धा तास तरी त्यांना बाहेर खेळायला घेऊन जावं लागतं. तर असा होता माझा आजचा दिवस आणि खूप टायरिंग होता. आणि मग मी त्यांच्यासंगतीच लंच केलं मुलांसंगतेच. आणि नाही, मला 10 मिनटं मला छोटासा ब्रेक होता त्या म्हणजे मी थोडंसं रिलॅक्स केलं आणि मग परत मुलांसंगती जाऊन परत लंच केलं. आणि जेव्हा मी एजन्सी थ्रू जाते तेव्हा मला अगोदरच सगळं भेटून जातं. लाईक मला सगळं मटेरियल ते सांगतात की तुला आज हे शिकवायचं आहे. फक्त मी जेव्हा स्कूलमध्ये एंटर करते तेव्हा मला साइन इन करावं लागतं माझ्या PC-वर. आणि जेव्हा मी साइन इन करेल तेव्हा सगळे टॅब्स ऑलरेडी प्रिव्हियस टीचरनी ओपन करून ठेवलेले असते. मला फक्त ते टॅब्स ओपन करायचे आणि जे मटेरियल आहे ते मला शिकवायचं आहे. तर खूप इझी आहे, खूप सिम्पल आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. पण हो, एक टीचरचा जॉब UKमध्ये मिळणं खूप डिफिकल्ट आहे, म्हणून मी एजन्सीमध्ये काम करते. एजन्सीमध्ये इझी होऊन जातं जॉब्स भेटायला. तर म्हणून मी एजन्सीमध्ये काम करते. तसं मी फुल टाईम एका स्कूलमध्ये काम केलं होतं, बट अनफॉर्च्युनेटली मला ती सोडावी लागली. पण इकडे मी एजन्सीमध्ये खूप खुश आहे आणि इट्स व्हेरी नाईस. आणि मला वीकली आणि मला एका तासाचा पर तासाचा मला पैसे भेटतात. लाईक माझा सकाळचा जो 8:15 पासून स्टार्ट टाईम होतो तो 8:15 ते 3:15 वाजेपर्यंत मला जे माझे आर्ली आहेत त्याचे पैसे भेटतात. आणि जर मी एक्स्ट्रा टाईम केलं, लाईक जर इन केस मी 15 मिनटं थांबले किंवा अर्धा तास एक्स्ट्रा थांबले तर त्याचे पण मला एजन्सीकडनं पैसे मिळतात. तर मला स्कूल पे नाही करत, मला एजन्सी पे करते. तर असा होता माझा आजचा दिवस, माझा टीचिंग दिवस ह्या स्कूलमध्ये. आणि खूप छान होता, खूप सुंदर, खूप क्यूट मुलं होते आणि खूप स्वीट होते. आणि ते मला बोलत पण होते की प्लीज कम अगेन, मिसेस एन. तर मी त्यांना बोलली ओके, आय शुअरली कम टू सी यू गाईज. तर खूप छान होता, पण खूप टायरिंग डे होता. हो, खूप टीचर जॉब इकडे खूप स्ट्रेसफुल आहे, खूप टायरिंग आहे. आणि नवीन तुम्हाला कॉन्स्टंट ट्रेनिंग्स घ्यावे लागतात, कॉन्स्टंट लर्न करावं लागतं. खूप डिफिकल्ट होतं. आता बघूया, आत्तापुरतं तर ह्या वीकसाठी मला फक्त एकदाच त्या स्कूलमध्ये जायचं होतं. बट इन केस इफ दे वॉन्ट मी, ते मला परत बोलवतील नेक्स्ट वीकमध्ये. तर मी आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा एका स्कूलमध्ये जाऊन शिकवण्याचा व्हिडिओ, तर मला प्लीज डेफिनेटली सांगा. अँड इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स डू आस्क मी अँड डू लेट मी नो हाऊ यू लाईक दिस व्हिडिओ. अँड टिल देन, लाईक माय व्हिडिओ, शेअर माय व्हिडिओ, सबस्क्राईब टू माय YouTube channel, and bye-bye and take care and God bless.